वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेतून बडतर्फ झालेला आहे। संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी मोठी कारवाई केली असून व्यापाऱ्यासोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आलं होतं आणि आता रणजित कासले थेट पोलीस सेवेतून बडतर्फ। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। योगेश, रणजित कासलेवर मोठी कारवाई झाली आहे, त्याला बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस खात्यातून काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचे नवनवीन व्हिडिओ समोर आलेले आहेत। त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रणजित कासले विरोधात अट्टाशेटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांवरती केलेले गंभीर आरोप आणि त्याचबरोबर एका गुन्ह्यामध्ये तपासाकामी परमिशन न घेता, परवानगी न घेता राजस्थानमध्ये गेले। याच प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस परिक्षेत्र अधिकारी यांनी रणजित कासलेवरती बडतर्फीची कारवाई केलेली आहे। म्हणजेच पोलीस खात्यामधून आता डिसमिस करण्याची कारवाई रणजित कासलेवरती केलेली आहे। मोठी कारवाई म्हणावी लागेल की रणजित कासले गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप करत होते, त्यात रणजित कासलेवरती आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे। जी धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।